शिंगणापुरातील सांगावकर माळ परिसरात राहणाऱ्या अनुराधा संदीप पाटील या 1 ते 4 जून या कालावधीत परगावी गेल्या होत्या. या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या टेरेसवरील दरवाजा तोडून घरात प्रवेश करत सुमारे 8 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे 12.5 लाखांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी पाटील यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याचा समांतर तपास करताना पाटील यांचा शेजारी आदित्य चौगले आणि त्याचे राजारामपुरीतील 2 साथीदार विनोद कलकुटकी आणि शुभम हेडगे यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 18,000 रुपयांची रोकड आणि 8 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा सुमारे 12.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार वैभव पाटील, महेंद्र कोरवी, गजानन गुरव, संतोष बर्गे, सत्यजित तानुगडे, प्रदीप पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, अमित सरजे, संजय हुंबे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.